तुझ्यामध्ये मध्ये लोगो, सर्व संघाचे लोगो, हे सगळे लोगो यांनी ऍक्टरने डिझाईन केलेले आहेत. त्याला फक्त कल्पना देत होतो की मला असं असं पाहिजे, त्याच्यावरती तो सतत त्याचं ऑफिस संपवायचा आणि रात्रीचं 12 ते 1 वाजेपर्यंत काम करून ही माहिती द्यायचा. त्याच्यानंतर प्रशांत दिलीप गोळे, कुठे यायचे प्रशांत गोळे या इकडे. जेव्हा काही संकट येतात, कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्यामध्ये संकट येतात आणि संकटांवरती मात करायचं म्हटलं की आपल्याला काही असे फौजी लागतात की वन मॅन आर्मी सारखे लढतात आणि आपला कॉन्फिडन्स बूस्ट करतात. तर या स्पर्धेत पण करताना एक क्षण असा आलेला की स्पर्धा आयोजित करायची की नाही करायची, कारण की विघ्न येत असतात. तर आपण गणपतीमध्ये स्पर्धा भरवली आणि विघ्न हरता गणेश उत्सव असतो आणि विघ्न हरता असतो, त्याने सगळी संकट आपली दूर केली आणि स्वामी समर्थ यांचा आपल्या पाठीशी खंबीर सपोर्ट होता. त्यांनी मला शब्द दिला की तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागे 100% उभे आहे. यांच्यासाठी जोरदार टाळ्या लागल्या. यानंतर खेळाडू काढणे असो, आम्ही महू प्रीमियर लीग नियोजन हा ग्रुप तयार केला. त्याच्यावरती मेसेज टाकला की हे करायचं आहे. पुढच्या 2 ते 5 सेकंदामध्ये त्याचा मला रिप्लाय यायचा. तो म्हणजे आपला ऋषी गोळे. पुढे ऋषी रमेश गोळे, अतिशय उत्कृष्ट आणि क्विक असे ऍक्शन आहे. तर जबरदस्त असं काम करतो. त्याच्यानंतर संघ तयार करणे, त्यांची एक्सेल शीट बनवणे असो, खेळाडूंची नावं काढणे असो, कोण चांगलं खेळतोय कोण खराब खेळतोय, किंवा गेल्या वर्षी जेव्हा मंदिरासमोर बसलो तेव्हा आपल्याला असं महुगावची प्रीमियर भरवायची आहे. हा विचार मला एकदा शिवाय येऊन बोलला होता की अरे विद्यार्थ्याला असं बोलतो की असं करायचंय आणि जयदाची तुम्हाला भेटायचंय. तर हा विचार मांडलेला विद्याधरने आणि त्याने याच्यामध्ये भरपूर मोठं सहकार्य केलं. तर विद्याधर आणि शिवा या दोघांवर यायचे आणि त्यांच्यासाठी जोरदार तुम्हाला नंतर याचे ट्रॉफी घ्यायला. आणि याच्यानंतर याच्यामध्ये एक शक्ती असते की बाबा हा आपल्या आहे काहीतरी वेळ पडली की तो आपलं काम करणार. मला वाटतं इथं नाही होतं मयूर गोळे आहे काय, मयूर गोळे सतत तो नेहमी काम करायला मागे हजर असतो. फक्त तो आपला रिझर्व फोर्स होता की बाबा काय नाही झालं तर याला उभं करा, हा आपलं काम पूर्ण करणार. हे तर झाले आपली नियोजन कमिटी. आता या ठिकाणी श्री गणेश मित्रमंडळाचे आपले ज्येष्ठ सभासद अण्णा या ठिकाणी आहेत आणि रवींद्र रांजणे साहेब या ठिकाणी आहेत. आपण 2 शब्दात आपले मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यानंतर आपले विठ्ठल अण्णा त्यांचे मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर आपण आपले बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहे. तर अण्णा कृपया तुमच्या 2 शब्दांचा आम्हाला गणेश मंडळाला आणि ग्रामस्थांना बहुमूल्य मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आणि सर्वांनी इथं जे आयोजन केलं या MPL महू प्रीमियर लीग, ही चांगली संकल्पना आहे. ज्या कोणी बी केली असेल त्यामध्ये प्रत्यक्षात जास्त इम्प्लिमेंटेशनचं काम जय यांनी केलेलं आहे. आणि इम्प्लिमेंटेशन करून हे अशा प्रकारे उत्साहपूर्वक ती योजना राबवणं हे फार अवघड असतं. शेवटपर्यंत तिला चांगलं अंतिम स्वरूप आणि मूर्त स्वरूप देणं हे फार अवघड असतं. ते त्यांनी फार मोठं जिकरीनं पूर्ण केलेलं आहे. त्याच्याबरोबर प्रताप आहे, प्रितीश आहे, आपलं विलास, या लोकांनी खूप चांगलं त्यांना सहकार्य केलेलं आहे. तर खेळ हा आयुष्यातला खूप महत्त्वाची घटक असतो. तर ह्या अशा प्रकारे क्रिकेट मी माझ्या कॉलेज जीवनामध्ये खेळलेलो आहे. साताऱ्यामध्ये खूप त्या स्टेडियमच्या समोर असायचं, स्टेशनच्या समोर अर्धा दिवस रविवारी मी तिकडे जायचो. त्यातून साध्य काय होतं, तुमच्यामध्ये शारीरिक क्षमता चांगली वाढते. तुम्ही ज्यानंतर क्षेत्रामध्ये जाल तिथं तुमच्यामध्ये ती क्षमता तुम्ही तशाच क्षमतेनं स्पोर्टिंग नेचरनं तुम्ही तिथं काम करू शकता. आणि स्पोर्टिंग नेचर माणसामध्ये असेल तर तो कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे पडत नाही. म्हणून खेळ हे खेळलेच पाहिजेत आणि ही चांगली सुरुवात आहे. आणि असे 100 मुलं एकत्र खेळतात हे, आणि त्यामुळे टीमवर्क तयार होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्डिंग चांगलं होईल. हार जे
ही होतच असते. कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे. हारणं जिंकणं ह्यामध्ये जास्त महत्त्वाचं नाही. आपण किती प्रेमानं खेळलो, स्पोर्टिंग नेचरमध्ये खेळलो, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि मी ते बघितलं सकाळीपासून, ते सगळे स्पोर्टिंगने खेळतात, एकमेकांना दाद देतात, एकमेकांच्या चांगल्या खेळाचे कौतुक करतात. हे सगळं बघून जरा गणेश मित्र मंडळामध्ये जी एनर्जी आहे, गणेश मंडळामधली जी ताकद आहे, ऊर्जा आहे, ती भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आकार घेणार आहे आणि यातून चांगले खेळाडू तयार होतील. मला वाटतं कदाचित ह्याला अशा प्रकारे आपण स्वरूप देऊया पुढच्या भविष्य काळामध्ये. डिजिटलायझेशन म्हणजे इव्हन चांगल्या प्रकारचं आपण स्क्रीन वगैरे लावून अशा प्रकारे चांगलं याला त्या लेवलपर्यंत न्यायचं, असं आता मी जरा थोड्या वेळापूर्वी तसा विचार करत होतो की अशा प्रकारे आपल्याला याला खूप मोठ्या प्रमाणावर करता येईल. आपल्या गावातून एक जरी IPL मध्ये मुलगा खेळला ह्याच्या माध्यमातून भविष्यात जर गेला, तर ते सुद्धा एक जरी गेला 100 तरी ती मोठी गोष्ट होईल. म्हणून आपण ह्या अशा नवीन मुलांना चांगली संधी दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. कुणी काय म्हणेल की क्रिकेट बंद करायला पाहिजे, हे बंद करायला पाहिजे, ते बंद करायला पाहिजे, हे खेळायला नको, ते खेळायला नको, पण असं काही नाही. कोणताही खेळ असतो. MPL साठी, पुढच्या भविष्यासाठी, त्यांच्या चांगल्या उज्ज्वल करिअरसाठी माझ्याकडून शुभेच्छा. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. 2 शब्दांचे मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे. खाली बसा सर्वांनी. हे पहा, श्री गणेश मित्र मंडळ आयोजित आपण जे क्रिकेट आयोजित केलेलं आहे, त्या माध्यमातून त्याचा सर्वात मोठा हेतू काय आहे, तर आपल्याला काय नुसतं क्रिकेट खेळायचं नाही किंवा आपल्याला कोणाला दाखवायचं नाही. मुलांमध्ये प्रगती झाली पाहिजे, मुलांच्या शरीरामध्ये सुधारणा झाली पाहिजे, त्यांचं शरीर मजबूत झालं पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दुसरा विषय, हा आयोजित कार्यक्रम आपण आजच्या चालू वर्षापासून आयोजित केलेला आहे, परंतु हा सालाबादप्रमाणे दरवर्षी केला जाईल. आणि याकरता कुठल्याही प्रकारचं कुठलेही मतभेद न ठेवता सर्व मुलांना एकत्रित करून हा कार्यक्रम किंवा हा खेळ खेळला जावा, असं मी माझ्या वतीनं सर्वांना एक विनंती करतो. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की क्रिकेट, कबड्डी, खो खो, लंगडी हे जे खेळ आहे, हे खेळ आपल्याला व्यायामाचे खेळ आहेत. यापासून काय होतं, तर आपलं शरीर मजबूत बनतं, आपलं स्नायू मजबूत होतात आणि त्या मुलाला त्याच्या जीवनामध्ये, खेळामध्ये किंवा त्याच्या पुढच्या शारीरिक ह्याच्यामध्ये त्याची ती प्रगती होत असते. तर हा खेळ आवर्जून खेळला पाहिजे. शक्यतो मुलांनी मोबाईलपासून बाजूला गेलं पाहिजे. आजची अडचण अशी आहे आपली की मुलांनी नुसता खेळ हा महत्त्वाचा आहे, पण त्या संगती आपण शिक्षण सुद्धा आज आपल्या जर आपण विचार केला तर आपल्या गावामधून शासकीय सेवेमध्ये कमी प्रमाणात म्हणजे नाहीच असं समजून झाला अशी आपली संख्या आहे की आपण कुठेही शासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेच नाहीत मुलं आपली. तर आपल्या मुलांमधनं अशी मुलं घडली पाहिजे. आज आपण बाहेरून बघितली तर इतर गावांमध्ये IPS, IAS अधिकारी असे मुलं तयार होतात, पण आपल्यातून ती शोकांतिका आहे. त्याला आपण ते सगळं मोडायचंय आणि ते मोडायसाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर आपण मोबाईलमधनं बाहेर गेलं पाहिजे. म्हणजे आपण जे मंदिराच्या साईडला बसून जे रोज PUBG गेम खेळतो किंवा तुम्ही काय खेळत असाल तर त्याचा अनुभव मला कमी आहे, कारण मोबाईलचा मला काय अभ्यास नाही. पण ते करू नका, वाईट असेल ते करू नका. तुम्ही तुमची प्रगती करा, खेळातून करा, क्रीडेतून करा आणि शिक्षणातून करा, बुद्धिमत्तेतून करा. हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि हा तुमच्या फायद्यासाठी आम्ही सांगतो की आमची मुलं घडली पाहिजेत. मुलांनी त्याचा द्वेष करू नये किंवा रागात येऊ नये. मोठी माणसं काय सांगत असतात, तुमच्या फायद्याचा विषय सांगत असतात. मोबाईलवरच सारखं का बोलता, तर त्याच्यापासून अडचण काय, तर तुम्ही ते एका गोष्टीमध्ये इतकं डोकं आत घातलेलं आहे की तुम्हाला शिक्षणाकडे वळता येणार, खेळाकडे वळता येणार समजत नाही. आपण समाजात राहावं कसं हे कळत नाही, मोठ्यांचा आदर ठेवावा की नाही ठेवावा हे कळत नाही. एका फक्त गोष्टी केलं जात नाही त्याचं, ती वेळ फार वाईट आहे तुमच्या जीवनासाठी आणि ते कुणीही करू नका. तुमची प्रगती करा, शिक्षणातून करा, क्रीडेतून करा, कलेमधनं करा. आज आपण जे व्यायामशाळेचं नियोजन केलं होतं, पण चालू वर्षी महत्त्वाचा मुद्दा सांगतो, आपल्याला या शाळेसाठी 6 खोल्या अतिशय मजबूत झालेल्या आहेत.
मंजूर झालेल्या आहेत. त्याचा निधी 91,20,20,000 असा आहे आणि तो आपण या इथं बसवणार आहे आणि ही शाळा उतरवून इथं मोठं मैदान आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर जे आपलं वरती ऑफिस होईल तिथं त्यावेळेला तुम्हाला एक व्यायामशाळेचं नियोजन होईल. आता साहित्य आपण तुम्ही आज जरी गेला तरी आपल्याला ते आणता येईल, कारण ते प्रोसिजर पूर्ण झालेलं आहे. फक्त आता आपल्याला काय करायचं आहे तर ते हे सगळं पहिलं नियोजन होऊ द्या आणि तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं क्रीडांगण या ठिकाणी तयार होईल. खो खोचं होईल, कबड्डीचं होईल. मी तर म्हणतो पुढच्या वर्षी तुम्ही क्रिकेट खेळलं तर रात्रीचं 7 ते 10 या दरम्यान आपण कबड्डीचं सामने या ठिकाणी भरवलं तरी काय हरकत नाही. हा व्यायामाचा एक प्रकार आहे आणि शरीर मजबूत होण्याचा एक प्रकार आहे. तर सर्व मुलांनी याची दक्षता घ्यायला हवी. आणि सर्वांना विनंती करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विठ्ठलांना आणि धन्यवाद रवी यांना. आणि या ठिकाणी आपण बक्षीस वितरण करणार आहे. त्या अगोदर मी सांगतो, या ठिकाणी पहिली जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी कैलासवासी तेजस अशोक गोळे यांच्या स्मरणार्थ श्री गणेश मित्र मंडळातर्फे ही ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. 2 नंबरची जी ट्रॉफी आहे ती माधवराव मारुती रांजणे यांच्या स्मरणार्थ रवींद्र रांजणे साहेबांनी त्यांच्या परिवारातर्फे ती ट्रॉफी देण्यात येत आहे. 3 नंबरची ट्रॉफी लक्ष्मण सर्जेराव गोळे यांच्या स्मरणार्थ स्वप्नील भरत गोळे यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात आलेली आहे. उत्कृष्ट मालिकावीर म्हणजे संपूर्ण मालिकेमध्ये जो खेळाडू बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग याच्यामध्ये जो सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे त्या खेळाडूला ट्रॉफी रवींद्र राजाराम गोळे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या किरण रवींद्र गोळे यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात येत आहे. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ही ट्रॉफी राजेंद्र विठ्ठल गोळे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव बाजीराव राजेंद्र गोळे यांच्यातर्फे देण्यात येत आहे. उत्कृष्ट गोलंदाज ही ट्रॉफी सुनील गुलाबराव गोळे यांच्या स्मरणार्थ अनिल गुलाबराव गोळे यांच्याकडून देण्यात येत आहे. आणि या 2 विशेष ट्रॉफी आपण काढलेल्या आहेत. फायनलमध्ये असणारा सामनावीर ही ट्रॉफी आहे कैलासवासी किसन नारायण पवार भालेगरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव DK पवार यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात येत आहे. आणि ही आहे उत्कृष्ट कर्णधार ही ट्रॉफी. जरी या संघाच्या ट्रॉफ्या असल्या तरी आपल्या संघाची कमान ज्याने चांगली सांभाळली, जास्त संघाला एकजूट ठेवलं, टीम मध्ये वेळोवेळी योग्य ते बदल केले, जास्त अंपायर बरोबर तुतुमयमय झालेली नाहीये किंवा नियम व्यवस्थित समजून घेतलेले, अशा कर्णधारासाठी ही ट्रॉफी असणार आहे. हो, ही ट्रॉफी आहे कैलासवासी अरुण किसन गोळे यांच्या स्मरणार्थ राहुल दत्तात्रय गोळे यांच्यातर्फे ही ट्रॉफी या ठिकाणी देण्यात आहे. तर सर्व दात्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि योगायोगाने आज ज्यांच्यासाठी स्मरणार्थ आपण ही ट्रॉफी देतोय तेजस अशोक गोळे, आज याचा जन्मदिवस होता, तर एका अर्थाने त्याची आपण ही जयंती या ठिकाणी आपण साजरी करतोय. तर त्यासाठी एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर मी 2 मिनिटं आयोजक झालं तयारी सर्व. हो, उलटच जायचं. SS मालिकावीर पाप्या जयवंत गोळे पप्पू काळूबाई नवलाईचा अण्णांनी विनंती करतो की मालिकावीरची ट्रॉफी या ठिकाणी द्यायचे. या ठिकाणी ही ट्रॉफी तीच मालिकावीर आहे. फोटो त्यानंतर बेस्ट बॅट्समन, काय वाटतंय बेस्ट बॅट्समन काय वाटतंय? आणि केसेस बेस्ट बॅट्समन मी विनंती करतो नितीन मोतीराममुळे पुढे यायचं आणि भगत साहेब तुम्ही दोघे या पुढे ट्रॉफी देण्यासाठी. आणि गेसेस बरोबर आहेत शिवाजी गोळे शिवशक्ती. चला या इथं
फोटो काढायचे व्यवस्थित.